नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ज्योतिष स्टोरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण लग्नबंधन या कथेचा भाग 5 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि संपूर्ण कथेचा आनंद घ्या। सकाळची कोवळसर हळवी उन्हाची किरणे खिडकीतून घरात शिरत होती। काव्या खिडकीत उभी होती आणि तिच्या हातात अजूनही तो फोटो होता। आदित्य आणि संध्या एकत्र हसत होते, जणू त्या क्षणांनी तिच्या हृदयावर काटा रोवला होता। आठवडाभरापासून तिचं मन एका अंधाऱ्या वळणावर चालत होतं, जिथे विश्वास आणि शंका एकमेकात गुंतून गेले होते। जर हे खरं असेल तर माझं आयुष्य कोसळेल आणि मी कोणासाठी जगते? तिच्या डोळ्यातून हळूच उघडणारे अश्रू तिच्या आत्म्याची वेदना व्यक्त करत होते। पण आज तिने ठरवलं, सत्य समोर येईल, भले त्यासाठी तिला स्वतःला धैर्य दाखवावं लागलं तरी। त्याच सकाळी आदित्य ऑफिससाठी निघाला आणि काव्या शांतपणे त्याच्या गाडीचा मागोवा घेऊ लागली। मनात हजार विचार चालले होते। आदित्य खरंच या खेळाचा भाग आहे की त्याला काहीच कल्पना नाही? आणि संध्या तिच्या आयुष्यातील या अर्धवट साये अजूनही सक्रिय आहे। शहरातील गर्दीतून जाताना काव्याला जाणवलं, प्रत्येक व्यक्ती काहीतरी लपवत आहे। प्रत्येक वाक्य, प्रत्येक मुस्कान काहीतरी गुप्त अर्थ घेऊन चालत आहे। तिच्या हृदयात एक ज्वाला होती, जी तिला उघडपणे सामना करण्यास भाग पाडत होती। जुन्या इमारतीजवळ पोहोचताच काव्याचं हृदय जोरात धडधडलं। आदित्य आत शिरला आणि काही वेळाने संध्या बाहेर आली। त्यांची भेट थोडक्यात होती, पण त्यांच्यातील त्या ओळखीच्या भावनांचा स्पर्श काव्याला जाणवला। ती लपून पाहत होती, पण हृदयाने तिला सांगत होतं, हे काहीसं साधं नाही, काहीतरी मोठं घडत आहे। तिच्या डोक्यात अनेक प्रश्न धावत होते। आदित्य माझ्या बाजूने आहे की नाही? संध्या अजूनही माझ्या आयुष्यात घुसखोरी करते का? आणि काव्या हुडीतील माणूस, काळ्या हुडीतील माणूस, त्याचा हा खेळाशी संबंध काय? सायंकाळ झाली आणि रियाने तिला एका शांत कॅफेत बोलावलं। गर्दीच्या आवाजामध्ये बसून रियाने एक फोटो दाखवला। आदित्य आणि काळा हुडी घातलेला माणूस एकत्र काहीतरी गंभीर चर्चा करत होते। काव्याच्या मनात गोंधळ पसरला। तो माणूस आदित्यला ओळखतो का? आणि का माझा पाठलाग करतोय? रियाने फक्त कुजबुजले, सगळे धागे लवकरच एकत्र येतील, पण तू संयम ठेव काव्या। काव्याच्या हृदयात भीती आणि उत्सुकतेचा संगम हा सुरू झाला होता, पण आतून ती तयार होती। आता मागे वळायची वेळ नव्हती। रात्री घरी परतल्यावर आदित्य तिला मिठीत घेत म्हणाला, सगळं ठीक आहे ना? तुला त्रास झाला का? काव्याने हसून उत्तर दिलं, पण मनाच्या खोलात ती पूर्ण तुटत होती। किती सहजपणे हसणं शक्य आहे जेव्हा हृदयाला भीती आणि शंका सतावत आहेत? तिच्या डोक्यात एकच विचार गोंधळ निर्माण करत होता, सत्य जाणून घेतल्यावर माझं आयुष्य बदलणार आहे, पण तो बदल मला धैर्याने स्वीकारावा लागणार आहे। तिच्या मनातील ज्वाला ती शांत बसू देत नव्हती। तिने ठरवलं, आता प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलायचं। आदित्यचा फोन तपासून पाहिल्यानंतर तिला माहिती झालं की संध्या खऱ्या अर्थाने ही योजना चालवत आहे। सगळं प्लॅनप्रमाणे चाललंय, ती अजून काहीच जाणत नाही। असा मेसेज वाचताच काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आता रडण्याऐवजी तिने स्वतःमध्ये निर्धार केला, मी देखील शेवटपर्यंत त्या खेळात राहीन। सत्य मला कुठे घेऊन जाईल ते मी पाहणारच। त्या रात्री काव्या खिडकीतून शहरातील दिवे पाहत होती। मनात फक्त एक विचार, उद्या मी सत्य बाहेर आणणार। पण तिला माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी जेव्हा ते दार उघडेल, तिथे आदित्य नसेल, संध्या नसेल, तर उभा असेल तो काळा हुडी घातलेला माणूस, आणि त्याने तिचं नाव अगदी ओळखीच्या आवाजात उच्चारलेलं असेल। काव्या, तू मला विसरलीस। त्या आवाजाने तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण हा आवाज तिच्या भूतकाळातून होता, ज्या व्यक्तीला ती कायमची गमावलेली समजत होती, आणि आता तो तिच्या समोर होता। काळा हुडी घातलेला माणूस तिच्या समोर उभा होता। त्याचा चेहरा अंधारात अर्धा दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात ओळखीची चमक होती। काव्याचं हृदय धडधडत होतं, हात थरथरत होते आणि प्रत्येक श्वास जणू काळजाला कसत होता। काव्या, तू माझ्या आठवणीत कायमची राहिली आहेस। त्याचा आवाज त्या खोलीतून थेट तिच्या मनात शिरला। तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हट्टाने उभी राहिली। तू इथे कसा? ती अडखळत विचारली। त्याने फक्त शांतपणे हसून तिच्या जवळ येण्यास सुरुवात केली, आणि प्रत्येक पावलावर तिच्या हृदयाची धडधड ही वाढत होती। त्या क्षणी काव्याला जाणवलं की ह्या भेटीच्या मागे काहीतरी मोठं कारण आहे। हे फक्त भूतकाळाची भेट नव्हती, तर तिच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या कसोटीचं पहिलं पाऊल होतं। काळा हुडी घातलेला माणूस तिच्या जवळ उभा राहून म्हणाला, मी तुला सांगण्यास तयार आहे,
पण आधी तुला हे समजून घ्यावं लागेल, आदित्य आणि संध्या हे फक्त खेळाचा एक भाग आहेत. पण तू तू खरी गोष्ट आहेस काव्या. तिच्या डोळ्यात आशेचा आणि संशयाचा संगम दिसत होता. काव्याचं मन गोंधळात पडलेलं होतं. तर मग आदित्यचा खेळ, संध्या, सगळं खोटं आहे का, ती विचारू शकली. त्याने शांतपणे उत्तर दिलं, हो. त्यांनी तुला तपासण्याचा एक मार्ग बनवलाय, पण मी इथे कारण तुला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुझं खरं प्रेम तुला दाखवण्यासाठी. त्याच्या शब्दांमध्ये विश्वास आणि उबदारपणा होता, जणू काळजाच्या गाभ्यात ऊब आल्यासारखं. काव्याचा हात त्याने हलकं पकडला आणि तिला वाटलं काही काळजी, काही वेदना हळूहळू दूर होत आहेत. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिला आता धैर्य आणि उबदारपणाची भावना जाणवली. मग मी कोणावर विश्वास ठेवू, ती हळूच विचारलं. त्याने हसून तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, माझ्यावर, काव्या, आणि स्वतःवर. कारण तुला समजलं की प्रेम म्हणजे फक्त जवळीक नाही, तर विश्वास आणि धैर्य आहे. त्या क्षणी काव्याला जाणवलं की संपूर्ण आयुष्यात ती फक्त आदित्यच नाही, तर हा काळा हुडी माणूस तिच्या भूतकाळातील प्रेमाची खरी ओळख, तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार. त्या रात्री शहराच्या दिव्यांच्या उजेडात उभं राहून काव्या आणि तो माणूस एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. प्रत्येक नजर, प्रत्येक हसणं जणू हृदयाला नवीन जीवन देत होतं. मी तुला गमावलं होतं, पण आता तुला परत मिळवायचं आहे. त्याने हळूच तिच्या हातात हात घातला. काव्याच्या हृदयाने थांबून क्षणभर फक्त त्या स्पर्शाला अनुभवलं. आतल्या भावनांचं वादळ शांत झालं आणि ती फक्त एकच गोष्ट जाणवत होती, आता तिचं आयुष्य पुन्हा सुरुवातीला येत आहे, पण यावेळी सत्य आणि प्रेमाने भरलेलं. काव्याचं मन आतून जळत होतं, पण हळूहळू ती जाणवत होती की या वेदनाच्या आणि शंका भरलेल्या रात्रीनंतर आता तिच्या आयुष्यात नवीन प्रकाश आहे. मी आता खेळात नाही, मी स्वतःच्या प्रेमात आहे, ती हळूच स्वतःशी म्हणाली. काळा हुडी माणूस तिच्या डोळ्यात बघत हसला आणि त्या हसण्यात इतकी ऊब आणि प्रेम होती की काव्याचं हृदय पूर्णपणे तिच्या आधीच्या वेदनांपासून मुक्त झाला. आगामी दिवसांमध्ये काव्य आणि तिच्या प्रेमाच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली. आदित्य आणि संध्या फक्त धागे होते, पण त्या धाग्यांनी तिला सत्य आणि सत्याच्या भावना समजण्याची संधी दिली. आता ती फक्त पुढे पाहू लागली आणि हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात प्रेम आणि विश्वासाचा उत्सव चालू झाला. शहरातील प्रत्येक दिवा, प्रत्येक गल्लीतला आवाज आता तिच्या प्रेमाच्या कहाणीचा साक्षीदार होता. काव्या आणि काळा हुडी माणूस, आता तो फक्त काळा हुडी नव्हता, तर तिच्या प्रत्येक आयुष्याचा आधार, तिचं सत्य प्रेम, तिचं नवीन भविष्य होता. त्या रात्री शहरातील प्रकाशात उभं राहून त्यांनी एकमेकांना बघितलं आणि शब्दांशिवाय एकमेकांच्या हृदयाला स्पर्श दिला. आणि काव्याला जाणवलं, खरं प्रेम केवळ जवळीक नसतं, तर ते विश्वास, धैर्य आणि प्रत्येक अडचणीत एकमेकांना समजण्याची ताकद असतं. सकाळचा प्रकाश अजून हलका होता, पण काव्याचं मन आतून जळत होतं. कालच्या रात्रीचा काळा हुडी माणूस, तिच्या भूतकाळातील गूढ आणि खऱ्या प्रेमाचा आधार, अजूनही तिच्या डोळ्यात ताज्या आठवणींसारखा चमकत होता. ती खिडकीत उभी राहून शहरातील हलक्या आवाजातल्या जीवनाला बघत होती. प्रत्येक पावलांवर, प्रत्येक हसण्यात ती आधीच्या शंका, वेदना आणि विसरलेल्या भावना अनुभवत होती. सत्य समोर आलं, पण आता माझ्या हृदयाला समजावून सांगावं लागणार आहे, मी कोणासाठी आणि किती जिव्हाळा ठेवतोय, ती स्वतःशी म्हणाली. त्या दुपारी रियाचा मेसेज आला, आज संध्याकाळी पुन्हा भेटू, आदित्यच्या मागे काहीतरी मोठं आहे आणि तुला हे स्वतः पाहावं लागेल. काव्याचं हृदय जोरात धडधडलं. आता तिला ठरवलं होतं खेळाच्या प्रत्येक रहस्याला थेट सामोरे जायचं. तिने साध्या पण आकर्षक कपड्यात स्वतःला सजवलं. मनात उत्सुकता आणि भीतीचं मिश्रण होतं, जणू प्रत्येक क्षण नव्या कथानकाला जन्म देत होता. संध्याकाळी ती जुन्या गोदामाजवळ पोहोचली. आतल्या अंधारात एकटी व्हायला जणू काही वेळ थांबला होता. लॅपटॉपवर व्हिडिओ चालू होता, पण आज ती फक्त स्क्रीनकडे बघत होती. तर त्यातलं प्रत्येक हाल, प्रत्येक नजर समजून घेण्याचा ती प्रयत्न करत होती. व्हिडिओमध्ये आदित्य एका गुप्त बैठकीत दिसत होता आणि त्याच्यासोबत रियाची सावली ही हलक्याशा हालचालीत दिसत होती. हृदयात धडधड वाढली, पण आतून ती तयार होती. आता काहीही लपवता येणार नव्हतं. त्या क्षणी तिचा लॅपटॉप बंद झाला आणि रियाने स्वतः समोर बसून शांतपणे सांगितलं, काव्य, आता तुला समजून घ्यावं लागेल. आदित्य फक्त बाह्य खेळात आहे, पण आतल्या संसाराची सत्यता वेगळी आहे. संध्या आणि रिया हे दोघीही त्यांच्या खेळाचा भाग आहेत, पण काही गोष्टी फक्त तुला समजाव्यात, फक्त तुला.
काव्याचं मन धडधडत होतं, पण आतून एक नवीन विश्वास तयार झाला तर ती फक्त सत्याला सामोरे जाईल. त्या रात्री घरी परतल्यावर आदित्य काहीसा शांत होता. काव्या, तुला माझ्या बाजूने काही माहीत असू द्यावं असं नाही, त्याने हळूच सांगितलं. काव्याला वाटलं ही खरी खेळाची जाणीव आदित्यला आहे का, किंवा तो फक्त विश्वास ठेवण्यास सांगत होता. तिच्या मनात प्रश्नांची वादळ चालू होती, पण आतून ती ठाम झाली. आजपासून मी प्रत्येक रहस्य उलगडून पाहणार. दुसऱ्या दिवशी काव्याने ठरवलं, आज मी स्वतः आदित्यच्या मागे जाईन आणि संध्या आणि रियाच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा घेईल. शहराच्या गर्दीतून जाताना प्रत्येक कोपऱ्यात तिला भीती आणि उत्सुकता दोन्हीही जाणवत होत्या. मनात सतत विचार चालत होते, आदित्य खरंच माझा आहे की या सगळ्या धाग्यांच्या जाळ्यात अडकलेला आहे. जुन्या इमारतीजवळ पोहोचतात काव्याला लक्षात आलं की आज काहीतरी विशेष घडणार आहे. संध्या काही अंतरावर उभी होती, पण तिच्या नजरेत वेगळीच चमक होती. काळाहुडी माणूस तिथे उभा होता, पण हळूच काव्याच्या जवळ आला. हातात हलकं धरलं आणि म्हणाला, काव्या, आता प्रत्येक रहस्य उघड होणार आहे, पण लक्ष ठेव, सत्य काही वेळा वेदनादायक असतं तरी ते आपल्या आयुष्याला बदलतं. क्षणी काव्याला जाणवलं की आता खेळ फक्त धोक्याचा नाही, तर प्रेम आणि विश्वासाची खरी कसोटी सुरू झाली आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण आतून ती धैर्याने भरली होती. मी तयार आहे, आता प्रत्येक रहस्य समजून घेईन, ती स्वतःशी म्हणाली. काळाहुडी माणूस तिच्या डोळ्यात बघून हसला आणि त्या हसण्यात इतकी ओढ आणि प्रेम होती की काव्याला जाणवलं हीच खरी ताकद आहे, जी प्रत्येक अडचण पार करू शकते. संध्याकाळी शहरांच्या दिव्यातून परतताना काव्या आणि काळाहुडी माणूस एकमेकांच्या हातात हात घालून चालले होते. मन शांत, हृदय धडधडत आणि प्रत्येक श्वास प्रेमाने भरलेला. त्या रात्री काव्याला जाणवलं, खेळ संपला नाही, पण आता मी आणि माझं प्रेम एकत्र आहोत आणि पुढच्या प्रवासात आम्ही एकमेकांसाठी प्रत्येक अडचण पार करू. तिच्या मनात अजूनही शंका आणि विस्कटलेली भावना होती. काळाहुडी माणूस तिला थोडे पुढे नेत होता आणि प्रत्येक पावलांवर तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढत होती. आज तुला आदित्यच्या खऱ्या खेळाचा सामना करावा लागणार आहे, तिने हळूच सांगितलं. काव्याच्या डोळ्यात भीती होती, पण त्याचबरोबर उत्सुकतेची ज्वाला पण पेटत होती. आतून ती थांब झाली. आता मागे वळून पाहण्याचा काही अर्थ नव्हता. गोदामाच्या आत पोहोचताच त्यांनी एक गुप्त खोलीत प्रवेश केला. आत एक टेबल आणि लॅपटॉप सारखी साधने होती, पण त्याच्यासोबत आदित्यचाही सावलीतला प्रेझन्स जाणवत होता. काळाहुडी माणूस म्हणाला, हे सगळं तुला दाखवणं कठीण आहे, पण आता तू सत्य समोर पाहशील. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हट्टाने उभी राहिली. सत्य कधी धाडसाची मागणी करतो, तिच्या मनात हळूहळू जाणीव झाली. लॅपटॉपवर व्हिडिओ प्ले झाला. आदित्य आणि संध्या एका रेस्टॉरंटमध्ये बोलत होते, पण यावेळी संभाषण फारच गंभीर आणि गुप्त होतं. काव्याच्या हृदयाने धडधडत तोंड उघड केले. प्रत्येक शब्द, प्रत्येक हसण्यामागे काहीतरी योजना चालू होती. काळाहुडी माणूस तिच्याकडे बघत हसला. आता तू समजेल की खेळ फक्त दिसण्यासारखा नाही. काव्याने हळूच विचार केला, आदित्य खरंच या खेळाचा भाग आहे की त्याचं मन फक्त माझ्यावर आहे. तिच्या डोळ्यात मिश्र भावना होते, प्रेम, शंका, भीती आणि धैर्य एकत्र मिसळलेली. जर या खेळाचं उत्तर मिळालं तर माझं हृदय तिला फक्त आदित्यकडे नेईल, ती स्वतःशी म्हणाली. काळाहुडी माणूस तिच्या हातात हलकं हात धरून म्हणाला, तुला समजावं लागेल काव्या, हे फक्त सुरुवात आहे. त्या क्षणी व्हिडिओ संपला आणि एका फोल्डरमधून नवीन मेसेजेस उघडले गेले. त्यात संध्याच्या योजना, आदित्यच्या हालचालींचे रेकॉर्ड्स आणि रियाच्या टिप्स, सगळं काही एकत्र होतं. काव्याला धक्का बसला, पण आतून ती शांत होती. आता मी प्रत्येक रहस्य उलगडून पाहणार आहे, तिने ठरवलं. तिच्या मनात फक्त एक विचार होता, सत्याला सामोरं जाणं आणि प्रत्येक खेळ पार करणं. तिने काळाहुडी माणसाला विचारलं, आता पुढे काय करायचं. त्याने हसून उत्तर दिलं, आदित्यला भेट, त्याला समजून घे, पण सावध राहा. प्रत्येक हालचाल आणि शब्द महत्त्वाचे आहेत. काव्याच्या हृदयात भीती आणि रोमांस एकत्र मिसळली. ती जाणवत होती की प्रत्येक क्षण तिच्या आयुष्याचा प्रवास बदलतोय. घरी परतताना काव्याचं मन वेगाने विचार करत होतं. आदित्यच्या प्रत्येक हालचालीकडे ती अधिक लक्ष देत होती आणि यातून ठाम झाली होती की आता फक्त विश्वास आणि धैर्याने पुढे जायचं आहे. जर हे खेळ असेल तर मी शेवटपर्यंत खेळणार, ती स्वतःशी म्हणाली. तिच्या हृदयात प्रेमाची ज्वाला अजून तेजीत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य काहीसा विचित्र दिसत होता. काव्या, तुला काहीतरी आठवायला हवं आहे का, त्याने हळूच विचारलं. काव्याने हसत उत्तर दिलं, हो, फक्त थोडा विचार करत होते. पण आतून तिच्या मनात धडधड सुरू होती. आता प्रत्येक संवाद महत्त्वाचा होता, प्रत्येक हालचाल अर्थपूर्ण होती. संध्याकाळी काव्याने ठरवलं की आज आदित्यच्या मागे जाईन आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेन.
शहराच्या गल्लीतून जाताना तिला भीती आणि उत्सुकता दोन्हीही जाणवत होत्या. आदित्य खरंच माझा आहे की अजून काही योजना चालू आहेत? तिच्या मनात सतत प्रश्न चालत होते. काळाहुडी माणूसही तिच्या जवळ होता आणि प्रत्येक वेळी त्याचा स्पर्श तिला सुरक्षित वाटत होता. जुन्या इमारतीजवळ पोहोचताच काव्याला लक्षात आलं की आज काहीतरी निर्णायक घडणार आहे. संध्या तिने उभी होती, पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं भाव होतं. काळाहुडी माणूस तिला जवळ घेऊन म्हणाला, तुझं आयुष्य बदलणार आहे काव्या, पण यावेळी फक्त हिंमत आणि प्रेमच तुझा मार्ग ठरवतील. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आतून ती ठाम होती. त्या रात्री शहराच्या दिव्यातून परतताना काव्या आणि काळाहुडी माणूस हातात हात घालून चालत होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर प्रेम आणि विश्वासाने भरलेली होती. काव्याला जाणवलं खेळ संपला नाही, पण आता मी आणि माझं प्रेम एकत्र आहात आणि पुढच्या प्रवासात आम्ही एकमेकांसाठी प्रत्येक अडचण पार करू. हे प्रेम तिच्या जीवनाचा खरा आधार बनलं होतं. सकाळचा हलका प्रकाश, पण काव्याचं मन आतून वेगळं जळत होतं. कालच्या रात्रीच्या भेटीच्या आठवणी तिच्या डोळ्यात ताज्या होत्या. काळाहुडी माणूस, संध्या आणि आदित्य, तीनही पात्र, पण प्रत्येकाचे धागे इतके गुंतागुंतीचे की काव्याच्या मनात प्रश्नांची वादळं उभी झाली होती. आजचा दिवस ठरवणार आहे की कोण माझ्यासाठी खरा आणि कोण फसवतोय, ती स्वतःशी पुटपुटली. दुपारी रियाचा मेसेज आला, आज तुला संध्याकडे जाऊन आदित्यच्या वास्तवाशी सामना करावा लागेल. काळजी करू नकोस, पण सावध राहा. काव्याचं हृदय धडधडू लागलं. आतून ती ठाम झाली. खेळ कितीही गुप्त आणि धोकादायक असला तरी आता ती प्रत्येक सत्य पाहणार होती. संध्याकाळी ती जुन्या इमारतीजवळ पोहोचली. आत अंधार आणि शांतता, पण प्रत्येक कोपऱ्यात रहस्याची गंध होती. काळाहुडी माणूस तिच्या जवळ होता आणि प्रत्येक पावलावर तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. काव्याला जाणवलं, आता हे फक्त खेळ नाही, हे तिच्या आयुष्याचं एक सत्य आहे. आदित्य काही मिनिटांनी त्या इमारतीत पोहोचला. काव्याच्या हृदयात धडधड वाढली. तिच्या चेहऱ्यावर काहीसा गंभीर भाव होता, पण डोळ्यात अजून प्रेमाची चमक होती. काव्या, तुला सगळं समजून घ्यायला हवं, त्याने हळूच सांगितलं. काव्याने एकदम ठामपणे उत्तर दिलं, आता मला फक्त सत्य हवं, काहीही लपवू नकोस. त्या क्षणी संध्या अचानक समोर उभी राहिली. तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. काहीतरी खेळ चालू होता, पण काव्याला अजूनही संपूर्ण अर्थ समजत नव्हता. काळाहुडी माणूस सावकाश हसला, सत्य समोर येत आहे, पण हे तुला धक्का देईल. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आतून ती धैर्याने भरली होती. आदित्यने हळूच पुढे येऊन काव्याचा हात धरला. काव्या, मी तुला फसवलं नाही, पण काही गोष्टी सांगणं कठीण होतं. संध्या आणि मी काही काळासाठी योजना आखली होत्या, पण ती फक्त सुरक्षा आणि काही गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी होती. त्याने समजावलं. काव्याला धक्का बसला, पण हळूहळू हृदयात प्रेमाची ऊब वाढू लागली. त्या क्षणी संध्याने एक व्हिडिओ दाखवला. त्यात काळाहुडी माणूस आणि आदित्य काही गुप्त पोशाखात योजना आखत होते. काव्याला धक्का बसला, पण आतून ती समजून घेऊ लागली. हा खेळ फक्त धोका नव्हता, तर सत्य उघड करण्याचा एक मार्ग होता. आता मी प्रत्येक हालचाल समजेन आणि आदित्यवर विश्वास ठेवेन, ती स्वतःशी म्हणाली. काळाहुडी माणूस हळूच समोर आला आणि म्हणाला, सर्व धागे आता एकत्र येत आहेत, पण लक्ष ठेव, पुढचा निर्णय फक्त काव्याचाच आहे. तिच्या डोळ्यात उत्सुकतेची चमक होती, पण आतून ती थोडी घाबरलेली पण ठाम होती. मी तयार आहे, आता प्रत्येक रहस्य उघडून पाहणार, ती मनात ठरवली. संध्याकाळच्या प्रकाशात शहरांच्या दिव्यांमध्ये काव्या, आदित्य, संध्या आणि काळाहुडी माणूस उभे होते. प्रत्येक नजर, प्रत्येक हालचाल ही अर्थपूर्ण होती. काव्याला जाणवलं, खेळ संपला नाही, पण आता सत्य, प्रेम आणि विश्वासाने प्रत्येक गोष्ट स्पष्ट होणार आहे. काव्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. काळाहुडी माणूस तिच्या जवळ उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर काही दिसत नव्हतं. आतून ती धैर्याने भरली होती, पण डोळ्यात थोडी भीती होती. आदित्य तिच्या हातात हात घालून म्हणाला, काव्या, आता तुला सगळं समजावं लागेल, पण प्रत्येक शब्द आणि हालचाल महत्त्वाची आहे. तिच्या हृदयात प्रेमाची ज्वाला पेटली, पण मनात शंका अजून होती. त्या क्षणी संध्या हळूच पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होता, पण डोळ्यात जुन्या जवळीकतेची चमक देखील होती. काव्या, माझा उद्देश कधीही तुला फसवणं नव्हतं, तिने म्हणालं. काव्याला धक्का लागला, पण ती लक्षपूर्वक ऐकत होती. हळूहळू तिला जाणवलं की प्रत्येक व्यक्तीचा हेतू फक्त काहीतरी खोटं लपवणं नाही, तर काही सत्य, गुप्त सत्य उघड करणं होतं. काळाहुडी माणूस हळूच लॅपटॉप उघडला. व्हिडिओ प्ले झाला. आदित्य आणि काळाहुडी माणूस काही गुप्त दस्तऐवजांची चर्चा करत होते. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आतून ती ठाम होती. हा खेळ आता खरं आणि धोकादायक आहे, पण मला थांबायचं नाही, ती मनात म्हणाली. प्रेम आणि धैर्य या दोघांचं मिश्रण तिच्या आतून उफाळत होतं. आदित्यने हळूच काव्याच्या कानात बोललं, काव्या, तुला फक्त सत्य समजून घ्यायचं आहे, बाकी सगळं माझ्या हातात आहे. तिच्या हृदयात हलकं शांती आली.
पण मनात उत्सुकतेची लाट उठली. तिच्या डोळ्यात प्रेमाची चमक होती, पण भीती अजून होती. पुढचा क्षण काय घडणार हे नक्की नव्हतं. त्यावेळेस संध्या हसून म्हणाली, काव्या, हे सगळं तुला फक्त सावध आणि समजून निर्णय घेण्यासाठी दाखवण्यात आलं. तुम्ही दोघं एकत्र असाल तर कोणतीही योजना, कोणताही खेळ अपयशी ठरेल. काव्याला जाणवलं की आता फक्त प्रेम आणि विश्वासाचं बलचाल तिचा मार्ग ठरवणार आहे. काळाहुडी माणूस हळूच उभा राहिला. त्याने काव्याला पाहून सांगितलं, सत्य उघड होत आहे, पण पुढचा निर्णय फक्त तुझा आहे. तुझ्या प्रेमाने आणि धैर्यानेच मार्ग ठरेल. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण आतून ती पूर्णपणे ठाम होती. तिच्या हृदयाला आता एकच विचार होता, मी हे सत्य पाहीन आणि आदित्यला पूर्ण विश्वास देईन. संध्याकाळच्या प्रकाशात शहरांच्या दिव्यातून परतताना काव्य आणि आदित्य हातात हात घालून चालले होते. प्रत्येक स्पर्श प्रेमाने भरलेला होता. काव्याला जाणवलं, हा खेळ संपला नाही, पण आता प्रेम आणि सत्याचं सामर्थ्य तिच्या मार्गात ठरवत आहे. आदित्यने हळूच तिच्या कानात सांगितलं, काव्या, मी तुझ्यासाठी नेहमीच आहे. कुठल्याही अडचणीत, कुठल्याही खेळात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काव्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. आतून ती फक्त प्रेमाच्या उभेत विसावली, पण जाणवत होती की काही रहस्य अजून उघडायचं आहे. त्या रात्री काव्या खिडकीत उभी राहून शहरातील दिवे पाहत होती. तिच्या मनात प्रेम, धैर्य, थ्रिल आणि उत्सुकता सर्व मिसळलेली होती. पुढचा दिवस, पुढला सामना, सगळं उघड होईल, ती स्वतःशी म्हणाली. पण तिला माहीत नव्हतं की पुढच्या क्षणात तिच्या आयुष्यात अशी धक्का येणार. त्यामुळे प्रत्येक विश्वास आणि भावना पुन्हा तपासली जाणार आहे. अचानक घराच्या दारावर धडक झाला. काव्याचं हृदय धडधडलं. ती दार उघडली आणि उभा होता तो माणूस काळ्या हुडीत. ज्या आवाजाने तिला ओळखलेलं वाटलं. त्याने हळूच सांगितलं, काव्या, तुला मी सगळं सांगायला आलो आहे. काव्याच्या मनात धक्का बसला. तर फ्रेंड्स, पुढील भागात खुलं होईल खरा अपराधी कोण, आदित्यची खरी भूमिका आणि आदित्य काव्याचं, काव्य आदित्यचं प्रेम किती बलवान आहे यांचं रहस्य. त्यामुळे फ्रेंड्स, पुढील भाग पाहायला विसरू नका. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. फ्रेंड्स, पण त्या अगोदर तुम्ही या अगोदरचे भाग जर पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि या अगोदरचे सर्व भाग पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण कथा समजेल. तर फ्रेंड्स, भेटूया लवकरच पुढील भागामध्ये.